हे आपल्याला या परत मोदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आपण घाबरायचं नाही, लढायचं। इथून पुढे आपली लढाई ही चालूच राहणार आहे। याच्यानंतर ही लढाई आपण युद्ध गायकाला दिलेलं निवेदन त्यांनी आपल्याला थातूर मातूर उत्तर दिलेलं आहे आणि ते आपल्याला मान्य नाही। याच्यानंतर लढाई आपली मंत्रालयावर असणार आहे। त्या मंत्रालयावर ही लढाई जाऊन आपण वरच्या निवासवर माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घराला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। आणि या सर्व पब्लिकला माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, अशाच लढे देत राहा। या सर्व भीम सैनिकांनी या सर्व काढला साहेब आपण आणि विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं, काय मागण्या होत्या तुमच्या प्रमुख? आज वाळूज महानगर जे गायरान अतिक्रमणधारक आहे त्याच्या कृती समितीच्या माध्यमातून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गोरगरिबांच्या विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये छत्रपती जे संभाजीनगर आहे याचे जिल्हाधिकारी यांनी 17 जुलै 2025ला आदेश काढला की या जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणे निकषित करण्यात यावी। त्या अनुषंगानं जिल्हाभरातील गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त सर्व समाजातील जे लोक गायरानावर वर्षानुवर्ष म्हणजे 30-40 वर्षापासून आपल्या त्या ठिकाणी वास्तव्य करतात, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्या ठिकाणचे त्यांची घरे नाबूद होणार होती याची भीती निर्माण झाली। आणि महानगरामध्ये जो वाळूज महानगर गायरान अतिक्रमण बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा करण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी विभागीय कार्यालयावर आज धडक मोर्चा आलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून जो 17 जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। त्याचप्रमाणे 29 जुलै 2025ला जो महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढलेला ते आदेश जो 2011 पर्यंतचे घरे जे नियमाकुल करण्यासंदर्भातला आहे, परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ते 2011 नव्हे तर आजपर्यंत ज्या लोकांची घरे आहेत बांधून राहत आहेत त्यांची संपूर्ण अतिक्रमण हे कायम करण्यात यावी। त्याचप्रमाणे ज्यांच्या एकीला नोंदी नाही त्या एकीला नोंदी करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी ग्रामविकास अधिकारी तहसीलदार यांना आदेशित करण्यात यावे। त्याचप्रमाणे ज्या गावाच्या गावठाण हद्दी वाढ झालेली नाही त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयांना आदेशित करावे आणि त्या गावठाण हद्दीच्या वाढ करण्यासंदर्भात या ठिकाणी निवेदनामध्ये मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत। आणि हे मुद्दे आज या ठिकाणी जे आज गृह विभागाचे गव्हाणे साहेब आहेत यांना भेटून या ठिकाणी या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिला की आम्ही शासनाकडे आपल्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि या मागण्या त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे। मंत्रालयामध्ये जर ऐकलं नाही तर याचा लढाई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत। गाडे साहेब यांनी 1985 मध्ये भाजी मंडी बसवली होती तर ते भाजी मंडीवर पण बोर्डवर चालवलं। ज्या शहरामधील रस्त्यामध्ये आलेल्या भाजी मंडी असेल, व्यापारी असेल, मटन मार्केट असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्यावर जे बुलडोजर जी श्रीकांतच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून फिरण्यात आले तो अन्याय झालेला त्या गोरगरिबावर आणि त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून शहरामध्ये जागा मिळाली पाहिजे आणि त्यांचं जर नुकसान झाले शासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी दिली पाहिजे। कारण गाडे साहेबांनी अथंग परिश्रम या ठिकाणी केले होते आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना गोरगरिबांची घरं ही त्यावेळेस जी बसलेली आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय गाडे साहेबांनी त्यावेळेस केलेला आहे। आणि आज आम्ही या समितीच्या माध्यमातून त्यांची आम्हाला आठवण होत आहे की या ठिकाणचा त्यांचा लढा आम्ही आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून आज या ठिकाणी लढत आहोत आणि त्याचा आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उदयास आलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। 100% आलेला आहे, आपल्याला 100% अजून यश आलेला नाही। आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो आपली ही लढाई अजून संपलेली नाही, लक्षात ठेवा मित्रांनो। ही लढाई आपल्याला अजून लढायची आहे। आपल्याला जरी समजा सांगितलं असेल की हा साधनापर्यंत आपला तुमचा आम्ही तिथपर्यंत पोहोचू पण हा आपल्या होईल